तुमची त्वचा सुद्धा कायमस्वरूपी सुंदर राहावी आणि फ्रेश राहावी असं तुम्हाला वाटतं का? तुमची त्वचा कधीही डल दिसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आपल्या चेहऱ्यावरचे दोष मेकअपच्या आड लपवण्यापेक्षा नॅचरली आपली स्किन सुंदर कशी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। सुंदर दिसण्यासाठी मेकअप केलाच पाहिजे असं अजिबात नाही, तर नॅचरली सुद्धा काही टिप्स फॉलो करून आपण सुंदर दिसू शकतो। तुम्ही बघा, मेकअप करण्यासाठी आपण तासनतास आरशासमोर उभे राहतो आणि महागडे ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतो। तात्पुरता आपण त्यामध्ये सुंदर नक्कीच दिसतो, पण हे सौंदर्य आपल्या चेहऱ्यावरती कायमस्वरूपी राहत नाही। कधी ना कधी आपल्याला मेकअप हा काढून टाकावाच लागतो। त्यामुळे चेहऱ्याचे दोष हे मेकअपच्या आड लपवण्यापेक्षा नॅचरली आपली स्किन कशी सुंदर करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। तर नॅचरली आपली स्किन सुंदर दिसण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये मी अशा टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे मेकअप शिवाय सुद्धा तुम्ही नक्कीच सुंदर दिसू शकाल। टिप नंबर 1, जर तुम्हाला मेकअप शिवाय सुंदर दिसायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची त्वचा तुम्ही क्लीन ठेवली पाहिजे। ती कशी? तर एखाद्या छान अशा माइल्ड क्लिन्झरचा वापर करून, जो फेसवॉश तुमच्या स्किनला सूट होतो त्या फेसवॉशचा वापर करून तुम्ही तुमची स्किन छान क्लीन केली पाहिजे। जसं की तुम्ही बाहेर जाताना छान असा फेसवॉश करून बाहेर जाता, त्याचप्रमाणे जेव्हा बाहेरून घरी येतात तेव्हा सुद्धा छान असा फेसवॉश करा। त्यामुळे काय होईल, तुमच्या स्किनवरचे जे पोअर्स आहेत, ज्याला आपण छिद्र म्हणतो, ते क्लीन राहण्यासाठी मदत होईल आणि त्यामुळेच तुम्हाला मुरूम आणि पिंपलचा त्रास अजिबात होणार नाही। टिप नंबर 2, जर तुम्हाला मेकअप शिवाय सुंदर आणि ग्लोईंग स्किन हवी असेल तर त्यासाठी तुम्ही छान असं स्किन केअर रुटीन नक्कीच फॉलो करा। तर स्किन केअर रुटीन म्हणजे नेमकं काय, ते कसं करायचं असतं, तर त्याच्या 4 स्टेप असतात। पहिली म्हणजे फेस वॉश, दुसरी म्हणजे टोनर, तिसरी म्हणजे सिरम आणि चौथी म्हणजे मॉइश्चरायझर। आता फेस वॉश केल्यानंतर छान असं टोनर आपण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे। टोनर कशासाठी लावतो, तर आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होण्यासाठी यामुळे मदत होते। तिसरी स्टेप म्हणजे सिरम। आता सिरम आपण कशासाठी लावतो, तर आपल्या स्किनमधलं जे सायन्स ऑफ एजिंग आहे ते कमी करण्यासाठी आणि छान असा ग्लो आपल्या स्किनवरती येण्यासाठी आपण सिरम लावत असतो। सिरम नंतर सगळ्यात लास्टची स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर। ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे। तुम्ही कुठलीही स्टेप स्किप केली तरी चालेल, पण मॉइश्चरायझरची स्टेप अजिबात स्किप करायची नाही। मॉइश्चरायझरमुळे काय होतं, मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन छान ग्लोईंग होते आणि आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी टिकून राहते आणि स्किनचा कोरडेपणा कमी होतो आणि त्यामुळे सायन्स ऑफ एजिंग जे असतात तर ते डिले होतात, म्हणजे आपल्याला लवकर सायन्स ऑफ एजिंग दिसत नाहीत। हा मॉइश्चरायझरचा खूप मोठा फायदा आहे। अशा प्रकारे सकाळी आणि रात्री तुम्ही छान असं स्किन केअर रुटीन फॉलो करा, त्यामुळे तुमची स्किन हेल्दी सुद्धा दिसेल आणि मेकअप शिवाय सुंदर दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। नंबर 3, स्क्रबिंग। आता स्क्रबिंग म्हणजे काय, तर एक्सफोलिएशन म्हणजे मृतपेशी काढून टाकणं। तुम्ही बघा, आपल्या स्किनवरती डेड स्किन साठत असते आणि ही डेड स्किन वेळच्या वेळी रिमूव्ह करणं तितकंच महत्त्वाचं असतं। त्यासाठी स्क्रबिंग हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। स्क्रबिंग केल्यामुळे आपल्या स्किनवरती जी मृतपेशी असतात, डेड स्किन असते, ती निघून जाण्यासाठी मदत होते आणि आपसुकच एक सुंदर आणि ग्लोईंग स्किन आपल्याला मिळते। तर आठवड्यातून 2दा तुम्ही माइल्ड अशा स्क्रबने छान असं तुमच्या स्किनला स्क्रब करा, त्यामुळे एक नॅचरल छान सुंदर स्किन मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। टिप नंबर 4, केसांची काळजी। आता तुम्ही म्हणाल, आपण तर स्किन बद्दल बोलत आहोत, मग तू केसांचं कसं काय बोलायला लागलीस? तर आपल्या स्किनचं आरोग्य हे आपल्या केसांवरती सुद्धा अवलंबून असतं। जर आपण आपल्या केसांची नीट काळजी घेतली नाही, वेळच्या वेळी जर आपण केसांची स्वच्छता ठेवली नाही किंवा ऑइलिंग केलं नाही, तर आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ खूप जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे आपली केस गळती सुरू होते आणि केसांमध्ये जर डॅन्ड्रफ झाला तर तो डॅन्ड्रफ आपल्या चेहऱ्यावरती, पाठीवरती किंवा दंडावरती पडतो आणि याचा परिणाम असा होतो की आपल्याला ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम होतो, पिंपल्सचा प्रॉब्लेम होतो। आणि तुम्ही बघत असाल, बऱ्याच जणांच्या फोरहेडवरती, पाठीवरती आणि दंडावरती छोटे छोटे पुरळ आलेले आपल्याला दिसतात। हे कशामुळे होतं, तर आपल्या केसांमध्ये जो डॅन्ड्रफ होतो त्यामुळे अशा प्रकारच्या पिंपल्सचा त्रास होतो। त्यामुळे केसांची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुमचे केस वेळच्या वेळी क्लीन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। रात्री झोपताना जर आपल्या तोंडावरती जरी केस आले किंवा कुठे बाहेर गेलो आणि वाऱ्यामुळे जरी आपल्या तोंडावरती केस आले तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आणि स्किनचे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला होतात। त्यामुळे आपले केस वेळच्या वेळी क्लीन करणं आणि केसांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। टिप नंबर 5, पुरेशी झोप। तुम्हाला तुमची स्किन जर हेल्दी हवी असेल, खूप जास्त ग्लोईंग हवी असेल, तर तुम्ही पुरेशी झोप घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो तेव्हा आपली स्किन फ्रेश दिसते। तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण छान झोप घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कोलॅजिनची निर्मिती होत असते। कोलॅजिनमुळे आपलं एजिंगपासून रक्षण होतं, त्यामुळे चांगली झोप आपल्या चांगल्या स्किनसाठी खूप गरजेची आहे। टिप नंबर 6,
पाणी, तुम्हाला जर हेल्दी आणि निरोगी स्किन जर हवे असेल तर त्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे। तुम्ही बघा, जर झाडांना आपण जास्त पाणी दिलं नाही तर झाडं सुद्धा कोमेजून जातात आणि अगदी निस्तेज दिसतात। त्याचप्रमाणेच आपल्या स्किनचं आहे, जर आपण जास्त पाणी पिलं नाही किंवा आपल्या शरीराला जेवढं हवं आहे तेवढं जर आपण पाणी पिलं नाही, त्याचा परिणाम असा होतो की आपली स्किन सुद्धा निस्तेज दिसायला लागते, डल दिसायला लागते आणि अजिबात ग्लो आपल्या स्किनवरती राहत नाही। मेकअप शिवाय सुंदर दिसायचं असेल, तुमची स्किन छान ग्लोईंग करायची असेल तर त्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। पुरेसं पाणी पिण्याबरोबर पौष्टिक आहार आणि संतुलित आहार आपल्या आहारामध्ये घेणं खूप गरजेचं आहे। आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश आपण केला पाहिजे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या आहारामध्ये असलंच पाहिजे। त्याचबरोबर विटॅमिन ई सुद्धा आपण छान मुबलक प्रमाणात आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे। आपली स्किन सुद्धा सुंदर होण्यासाठी मदत होते आणि मेकअप शिवाय आपण सुंदर नक्कीच दिसू लागतो। टिप नंबर 8, मेकअप रिमूव्ह करणे। कारण मेकअप हा एक प्रकारचा रंग आहे। जेव्हा आपण मेकअप आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती जे पोअर्स असतात, जे छिद्र असतात ते ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो आणि आपली स्किन ही खराब व्हायला लागते आणि साइन्स ऑफ एजिंग आपल्याला लवकर दिसायला लागतात। त्यामुळे जर तुम्ही मेकअप करत असाल तर तो मेकअप छान अशा मेकअप रिमूव्हरने किंवा छान अशा कुठल्याही ऑइलने तुम्ही छान रिमूव्ह करा, फेस वॉश करा आणि नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करा आणि मगच झोपा। यामुळे तुम्हाला पिंपल्सचा त्रास होणार नाही, तुमची स्किन सुद्धा चांगली राहील आणि मेकअप शिवाय तुम्ही सुंदर सुद्धा नक्कीच दिसाल। टिप नंबर 9, फेस पॅक। सीझननुसार तुम्ही तुमच्या स्किनला छान असा फेस पॅक लावलाच पाहिजे। मार्केटमधले फेस पॅक वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती जेवढे फेस पॅक वापराल तेवढंच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल। तुम्ही बघा, मार्केटमधले महागड्या क्रीम वापरून त्याचे काही ना काही साईड इफेक्ट आपल्याला होत असतात, पण जेव्हा आपण घरगुती वस्तूंचा वापर करून छान असा फेस पॅक तयार करून आपल्या स्किनवरती अप्लाय करत असतो, एक म्हणजे त्याचा अजिबात साईड इफेक्ट नसतो आणि त्याचे चांगलेच परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतात आणि त्यामुळे एक नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो। घरच्या घरी आपण बेसन असेल, हळद असेल, तांदळाचं पीठ असेल, दही असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे फेस पॅक करून आपण चेहऱ्यावरती अप्लाय करू शकतो। यामुळे एक सुंदर आणि नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो आणि कुठलाही साईड इफेक्ट आपल्या स्किनवरती होत नाही आणि मेकअप शिवाय आपण सुंदर दिसण्यासाठी यामुळे नक्कीच मदत होते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।